संपूर्ण राज्यात नव्हे तर आता संपूर्ण देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करून संचारबंदी लागू करण्यात आली। राज्य शासनाने कोरोनावर मात देण्यासाठी कठोर निर्णय घेऊन आता 21 दिवसपर्यंत कलम 144 व संचारबंदी लागू केली आहे। या दरम्यान खामगाव शहरामध्ये गांधी बगीचा लगतच्या भाजीपाला विक्रेत्याला ग्राहकांना झिकझॅक रांगेत 1 मीटर अंतरावर चुन्याने गोल सर्कल तयार करून दिले। फरशी येथे सकाळी सब्जी मार्केट येथे लोकांनी खूप गर्दी केली होती। पोलिसांनी खामगाव शहरात अत्यावश्यक सेवा म्हणजे पेट्रोल पंप, धान्य दुकान, किराणा दुकान, दूध डेअरी, गॅस एजन्सी, मेडिकल, बँकिंग सर्व्हिस या कामासाठीही घराबाहेर जाणाऱ्यांना सूट देण्यात आली होती। फक्त गप्पा मारण्यासाठी घराबाहेर निघू नका, सतर्क राहून शासनाला सहकार्य करावे, अत्यावश्यक घराबाहेर पडू नये अशी सूचनाही उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी दिली। अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांचा स्टाफ तसेच खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर तसेच खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार रफिक शेख व त्यांच्या स्टाफ संपूर्ण शहरासह पेट्रोलिंग करून नागरिकांना संचारबद्दल माहिती देत आहे। विदर्भ न्यूज करिता खामगाव येथून वरिष्ठ पत्रकार मोहम्मद फारूक यांचा हा वृत्तांत।